Hello students, in this video we are going to study the role of microbes as a biocontrol agent. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण बायोकंट्रोल एजंट म्हणून करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बायोकंट्रोल म्हणजे काय किंवा बायोकंट्रोल एजंट म्हणजे काय हे त्या शब्दाचा अर्थ दिलाय पहा. द टर्म बायोकंट्रोल रेफर्स टू यूज ऑफ बायोलॉजिकल मेथड टू कंट्रोल द डिसीजेस अँड पेस्ट. बायोकंट्रोल याचा अर्थ काय दिला आहे पहा, तर अशी बायोलॉजिकल मेथड्स की ज्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, डिसीज म्हणजे रोग आणि पेस्ट म्हणजे कीड आपण काय करू शकतो, क्युअर करू शकतो किंवा बरे करू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, इथं बायोलॉजिकल मेथड्स किंवा बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण एखादी पेस्ट किंवा डिसीज क्युअर करू शकतो, त्याला म्हणायचं बायोकंट्रोल. Later on, the natural method of eliminating and controlling the insect pest and other diseases causing agent is by using their natural or biological enemies. काय दिले पहा, नॅचरल मेथड ऑफ इलिमिनेटिंग अँड कंट्रोलिंग इन्सेक्ट पेस्ट अँड अदर डिसीजेस. म्हणजे नॅचरल आपण इथं काय करणार आहे, नॅचरल मेथडच वापरणार आहे. कशासाठी, तर इलिमिनेटिंग अँड कंट्रोलिंग इन्सेक्ट पेस्ट अँड अदर डिसीजेस ऑर डिसीज कॉझिंग एजंट. कीड किंवा कीटक किंवा एखादा रोग पडला असेल प्लांटवरती तर तो बरा करण्यासाठी आपण नॅचरल मेथडचाच यूज करणार आहोत किंवा बायोलॉजिकल मेथडचाच यूज करू शकतो किंवा करतो, त्याला काय म्हणायचं, बायोकंट्रोल. दिस इज कॉल्ड ॲज बायोकंट्रोल ऑर बायोलॉजिकल कंट्रोल. म्हणजेच थोडक्यात काय, इथं आपण एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा एखादी नॅचरल मेथडचा वापर करतो. कशासाठी, तर प्लांट डिसीजेस किंवा इन्सेक्ट पेस्ट क्युअर करण्यासाठी, त्याला म्हणायचं बायोकंट्रोल. आता पुढं कशाचे डेफिनेशन दिले पहा, द एजंट्स विच आर एम्प्लॉईड फॉर दिस आर कॉल्ड ॲज बायोकंट्रोल एजंट. ज्या एजंटचा किंवा ज्या माध्यमाचा वापर आपण हे डिसीज किंवा पेस्ट क्युअर करणार आहोत, बरे करणार आहोत, त्या एजंटला काय म्हणतात, बायोकंट्रोल एजंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण एखादा पेस्ट किंवा डिसीज क्युअर करण्यासाठी किंवा बरा करण्यासाठी जर केला तर त्याचा अर्थ काय होतो, ते मायक्रो ऑर्गॅनिझम कोण आहेत, तर बायोकंट्रोल एजंट. म्हणजे ज्या एजंटचा वापर आपण पेस्ट, इन्सेक्ट किंवा प्लांट डिसीज क्युअर करण्यासाठी वापरतो त्याला म्हणायचं बायोकंट्रोल एजंट. द मायक्रोब्स आर वन ऑफ देम. मायक्रोब्स आर वन ऑफ देम. इथं काय करणार आहे, आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करणार आहोत. दिस मायक्रोब्स इन्क्लूड बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस अँड प्रोटोझोअन्स. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठले असू शकतात, तर बॅक्टेरिया असतात किंवा फंजाय असतात किंवा व्हायरसेस असू शकतील किंवा प्रोटोझोअन्स. दीज आर कॉल्ड ॲज बायोकंट्रोल एजंट. म्हणजे थोडक्यात काय, या बॅक्टेरिया, फंजाय किंवा व्हायरसेस किंवा या प्रोटोझोअन्सचा वापर करून आपण प्लांटवरती जे कीटक पडतात किंवा एखादी कीड पडते किंवा एखादा रोग पडतो ते बरे करण्यासाठी आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो. द मायक्रोब्स ॲज अ बायोकंट्रोल एजंट ॲक्ट्स इन 3 वेज. मग या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा हे मायक्रो ऑर्गॅनिझम 3 प्रकारे काम करतात. कुठल्या 3 प्रकार, आयदर दे कॉज डिसीज टू पेस्ट, कॉम्पीट ऑर किल देम. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, दे कॉज द डिसीज टू पेस्ट. म्हणजे ते काय करतात, समजा एखादा कीटक, त्या प्लांटवरती कीटक पडलेला आहे किंवा कीड पडलेली आहे, तर त्या कीटक किंवा कीड जो आहे किंवा जे काही इन्सेक्ट आहे त्याला ते डिसीज निर्माण करतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. किंवा कॉम्पीट म्हणजे काय, त्याच्याशी स्पर्धा करणे. आणि किल देम म्हणजे काय, त्याला मारून टाकतात. द केमिकल्स, इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स आर एक्स्ट्रीमली हार्मफुल टू ह्युमन बीइंग अँड ऑल्सो पोल्यूट आवर एन्व्हायरमेंट. हे तर तुम्हाला माहिती आहे, आपण प्लांट डिसीजेस क्युअर करण्यासाठी काय करतो पहा, केमिकल म्हणजे रासायनिक फवारणी करतो किंवा कीटकनाशक किंवा कीडनाशकांचा वापर करतो मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्याचा आपल्याला काय होतो, हार्मफुल इफेक्ट होतो. म्हणजेच काय, जे काही केमिकल्स आपण वापरतो कीड किंवा कीटकनाशक म्हणून, ते काय करतात, आपल्यावरती वाईट परिणाम करतात. मग ते सॉईलमध्ये जातात, ते सॉईलमध्ये असणारे जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना पण मारतात. त्याचबरोबर प्लांटच्याद्वारे ते आपल्या डाएटमध्ये पण येतात. म्हणजेच काय, ह्युमन बिईंगचं जे काही हेल्थ आहे
ते काय करतात, डिस्टर्ब करतात. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटसुद्धा पोल्यूट करतात. म्हणजेच एन्व्हायरमेंट पोल्यूट कशा पद्धतीने करतील, तर सॉईलसुद्धा पोल्यूट करतात. त्याचबरोबर जमिनीच्या खाली पाणी असतं, हे तुम्हाला माहिती आहे, ते सुद्धा पोल्यूट होतं. म्हणजे जर जास्त प्रमाणात आपण केमिकल्स, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स वापरले तर. मग त्याच्यावरती उपाय म्हणून काय केला, हेन्स द यूज ऑफ बायो कंट्रोल मेजर्स विल ग्रेटली रिड्यूस आवर डिपेंडन्स ऑन टॉक्सिक केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स. त्याच्यावरती उपाय म्हणून आपण काय करू शकतो, तर हे जे काही बायोलॉजिकल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा वापर करून आपण हे डिसीज किंवा पेस्ट क्युअर करू शकतो. टू रिड्यूस द डिपेंडन्स ऑन टॉक्सिक केमिकल्स अँड पेस्टिसाइड, जेणेकरून आपली काय होणार, जे काही केमिकल्स किंवा जे आपण पेस्टिसाइड्स वापरणार आहोत त्याचा वापर कमी प्रमाणात आपण करणार आहोत. पुढं काय दिलं आहे पहा, एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल बायो कंट्रोल. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची इथं आपल्याला एक्झाम्पल शिकायचे आहेत की ज्याचा वापर आपण पेस्ट किंवा डिसीज क्युअर करण्यासाठी वापरणार आहोत. एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल बायो कंट्रोल काय दिले पाहिजे, बॅसिलस thuringiensis इज यूज्ड टू गेट द रीड ऑफ बटरफ्लाय कॅटरपिलर्स वेअर ड्राईड. काय दिलं, बॅसिलस thuringiensis, दिस इज द नेम ऑफ बॅक्टेरिया. बॅसिलस thuringiensis हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. हे बॅक्टेरियाचं नाव आहे, BT म्हणतात त्याला. इट इज यूज्ड टू गेट द रीड ऑफ बटरफ्लाय कॅटरपिलर्स. या बॅसिलस thuringiensisचा वापर, बॅक्टेरियाचा वापर करून आपण बटरफ्लायज किंवा कॅटरपिलर, सुरवंट म्हणतो आपण, त्याच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, किंवा ते कॅटरपिलर्स आपण या बॅसिलस thuringiensisचा वापर करून मारू शकतो. मग हे कसं करतात पहा, वेअर ड्राईड स्पोर्स ऑफ बॅसिलस thuringiensis आर मिक्स्ड विथ वॉटर अँड स्प्रेड ऑन टू व्हल्नरेबल प्लांट्स सच ॲज ब्रासिकाज अँड फ्रूट ट्रीज. समजा एखाद्या प्लांटवरती, आता इथं स्पेसिफिक नाव दिले त्यांनी, ब्रासिका किंवा फ्रूट ट्रीज, काही फळझाडं असतात, त्या फळझाडांवरती एखाद्या कीटकांनी मारा केलेला, म्हणजे कॅटरपिलर्स आळ्या पडलेल्या आहेत किंवा सुरवंट त्या फ्रूट ट्रीजवरती पडलेले आहेत किंवा आलेले आहेत. मग ते किल करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर हे बॅसिलस thuringiensis या बॅक्टेरियाचे स्पोर्स काय करायचे, पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि तो स्प्रे काय करायचा, त्या फ्रूट ट्रीजवरती फवारायचा. त्याच्यामुळं काय होतं पहा, these spores are then eaten by insect larvae. These spores are then eaten by insect larvae. हे स्पोर्स, आता आपण काय केले, हे स्पोर्स पाण्यामध्ये मिक्स केलेत आणि काय केलं, त्या फ्रूट ट्रीजवरती किंवा त्या प्लांटवरती फवारलेले आहेत. त्याच्यामुळं त्या पानांमध्ये काय आले, आता हे स्पोर्स आहेत बॅक्टेरियाचे. ते पानं खाल्ल्यानंतर या कॅटरपिलर्सनी समजा जी पानं खाल्ली किंवा इन्सेक्टनी जर ती पानं खाल्ली त्या प्लांटची, तर काय होतं, दिस स्पोर्स आर देन इटन बाय द इन्सेक्ट लार्वी. त्या इन्सेक्ट लार्वी म्हणजे थोडक्यात आळी म्हणतो आपण, त्या इन्सेक्ट लार्वीने जर ते पान खाल्लं, इन द गट ऑफ लार्वी द टॉक्झिन क्रायप्रोटीन इज रिलीज्ड अँड लार्वी गेट किल्ड इव्हेंच्युअली. आणि ती पानं खाल्ल्यामुळं काय होतं, त्या इन्सेक्टच्या गट म्हणजे थोडक्यात इंटेस्टाईन, त्या इन्सेक्टच्या इंटेस्टाईनमध्ये ते स्पोर्स जाणार आहेत. कुणाचे स्पोर्स, बॅसिलस thuringiensisचे. त्याच्यामुळं काय होतं, इंटेस्टाईन म्हणजे गट, त्या इन्सेक्टचा जो काही इंटेस्टाईन आहे त्याचा ॲसिडिक pH आणि हे स्पोर्स काय करतात, टॉक्झिन सिक्रीट करतात. एंडोटॉक्झिन सिक्रीट होतं त्या इन्सेक्टमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, तो इन्सेक्ट किंवा लार्वी काय होते, किल केली जाते. म्हणजे इथं काय केलं आहे आपण, बॅसिलस thuringiensis म्हणजे थोडक्यात काय, बॅक्टेरियाचा वापर करून आपण काय केलं, एखाद्या प्लांटवरती जर इन्सेक्ट किंवा लार्वी आली असेल तर तिला काय केलं, आपण किल केलं. म्हणजे थोडक्यात इथं काय केलं आपण, कुठल्या प्रकारचं केमिकल फवारलं का प्लांटवरती, तर नाही. म्हणजेच थोडक्यात काय केलं आपण, एक बायोलॉजिकल मेथड म्हणजे बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमचा वापर केलेला आहे. इथं बायोचा अर्थ काय, इथं लिव्हिंग म्हणजे थोडक्यात काय, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच बॅक्टेरिया म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करूनच काय केलं, ते इन्सेक्ट किल केले. आपण इथं कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड फवारलेलं नाही. इथं काय केलं आपण, बायोलॉजिकल मेथड
म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचाच वापर करून काय केलं, इन्सेक्ट किल केले. त्याला म्हणायचं बायो कंट्रोल. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिले पहा, ट्रायकोडर्मा स्पेसीज. द ट्रायकोडर्मा हे काय, आर फ्री लिव्हिंग फंजाय फाउंड इन द रूट इकोसिस्टीम दॅट इज रायझोस्पियर. ट्रायकोडर्मा हा काय आहे, फंगस आहे, बुरशी आहे. ट्रायकोडर्मा हा काय आहे, फंगस आहे. फाउंड इन द रूट इकोसिस्टीम रायझोस्पियर. रायझो म्हणजे काय, रूट, स्पियर म्हणजे सराउंडिंग, म्हणजे रूटच्या सराउंडिंगमध्ये आपल्याला हे ट्रायकोडर्मा फंगस सापडतात. दीज आर इफेक्टिव्ह ॲज अ बायोकंट्रोल एजंट ऑफ सेव्हरल सॉईल बॉर्न फंगल प्लांट पॅथोजन्स. म्हणजे ट्रायकोडर्मा स्पेसीस कोणत्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वापरतात, तर सॉईल बॉर्न फंगल प्लांट पॅथोजन्स. म्हणजे काय, सॉईल बॉर्न म्हणजे मातीमध्ये सुद्धा काही हार्मफुल फंगल स्पोर्स असतात किंवा फंगल ऑर्गॅनिझम्स असतात किंवा बुरशीची हायपी वगैरे आपल्याला तिथं पाहायला मिळते. सॉईलमध्ये सुद्धा इनबॉर्न असतात. मग ते फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी किंवा या सॉईल बॉर्न फंगल पॅथोजन्सला मारण्यासाठी या ट्रायकोडर्मा फंगसचा यूज करतात. द फंगस प्रोड्युसेस सबस्टन्सेस लाईक व्हिरिडिन, ग्लायटॉक्सिन, later on gliovirin, etc. that inhibit the other soil-borne pathogens attacking root rhizomes etc. causing rot diseases. काय दिले पा, फंगस प्रोड्युसेस. फंगस म्हणजे कोण, ट्रायकोडर्मा. हा ट्रायकोडर्मा काय करतो, म्हणजे हे फंगसला मारण्यासाठी जे सॉईल बॉर्न फंगस आहेत, सॉईल बॉर्न बुरशी आहे की जे काय करतं, रॉट डिसीजेस. रॉट म्हणजे जे काय आपले प्लांट आहेत त्यांना कुजवतात. रॉटिंग म्हणजे कुजवणे. जे आपले चांगले प्लांट आहेत ते काय करतात, हे सॉईल बॉर्न फंगस काय करत असतात, कुजवतात. मग त्यांना मारण्यासाठी हा ट्रायकोडर्मा फंगस जो आहे तो काही सबस्टन्स सिक्रीट करतो. त्या सबस्टन्सला नाव काय दिले पहा, व्हिरिडिन, लॅटरॉन, ग्लायटॉक्सिन्स, ग्लुओव्हिरिन. या सबस्टन्सच्या सहाय्याने हा ट्रायकोडर्मा हे सॉईल बॉर्न फंगस किंवा पॅथोजन्सला किल करतो. त्याच्यानंतर पुढे काय दिले पहा, 4 ग्रुप्स ऑफ बायोकंट्रोल एजंट्स आर नोन. दे आर बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस अँड प्रोटोझोन्स. आता आपण पाहिलेच 2 एक्झाम्पल. वरती काय होतं, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर हा फंगस होता. तसंच आणखीन आपल्याला 2 ग्रुप शिकायचे आहेत, व्हायरस आणि प्रोटोझोन्स. म्हणजे या व्हायरसचा वापर करून या प्रोटोझोन्स किंवा आणखीन काही बॅक्टेरियाचे, फंगसची इथं एक्झाम्पल्स दिलेली आहेत की ज्यांचा वापर करून आपण काही कीटक असतील म्हणजे कॅटरपिलर्स, वर्म्स, त्याच्यानंतर मिलीबग्स वगैरे जे आहेत, कीटक आहेत छोटे छोटे प्लांटवरती पडतात की जे पानं खाऊन टाकतात प्लांटची, त्यांना मारण्यासाठी या बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस किंवा प्रोटोझोनचा वापर कसा करतात हे आपल्याला पुढं शिकायचे. काय दिले पहा, मायक्रोबियल पेस्टिसाइड्स अँड देअर होस्ट. मायक्रोबियल पेस्टिसाइड, पेस्ट म्हणजे कीड. द कोरिलेशन इज डिपिक्टेड ॲज पर द फॉलोविंग टेबल. आता इथे एक टेबल दिलं आहे आपल्याला. त्या टेबलमध्ये काय काय दिले ते आपण पाहूया. काय दिले पहा इथं, मायक्रोब्स अँड देअर होस्ट. मायक्रोब्स अँड देअर होस्ट. आता पॅथोजन इथं काय दिले, तर इथं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की ज्याचा वापर करून आपण हे होस्ट किंवा हे जे काही होस्ट आहे ते किल करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, हे बॅक्टेरिया आहे. पहिल्या ग्रुपमध्ये काय दिले पहा, बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया कुठला दिले, बॅसिलस थुरिंजिनेसिस, बीटी. किंवा दुसरा बॅक्टेरिया कुठला आहे, बॅसिलस पॅपिली अँड बॅसिली लेंटिमॉर्बस. बॅसिलस थुरिंजिनेसिस, बॅसिलस पॅपिली अँड बॅसिलस लेंटिमॉर्बस will kills the host, that is caterpillars, cabbage worms, adult beetle. कॅटरपिलर्स म्हणजे सुरवंट, त्याच्यानंतर कॅबेज वर्म, कॅबेज म्हणजे कोबी माहिती आहे आपल्याला, वर्म म्हणजे आळी, अडल्ट बिटल्स. अडल्ट बिटल्स म्हणजे हे होस्ट किंवा हे जे काही सुरवंट, कॅबेज वर्म, अडल्ट बिटल्स यांना किल करण्यासाठी या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. आता इथं आपल्याला काही डायग्राम मी काढलेले आहेत पहा. आता ही कॅबेज वर्म आहे, ही
आळी दिसते ना आपल्याला छोटीशी, तर ती कॅबेज वर्म आहे. म्हणजेच कॅबेजवरती, कोबीवरती पडणारी ही आळी आहे. तिला किल आपण या बॅक्टेरियाच्या सहाय्याने करू शकतो. त्याच्यानंतर आता आपण काय पाहिलं होतं, हे पहा काय हे अडल्ट बिटल आहे. पहा हे अडल्ट बिटल, हे पाहितं हे अडल्ट बिटल्स आहेत. हे काय करतात किंवा ह्यांना किल करण्यासाठी या बॅसिलस तुरुंजिनेसिसचा वापर करतात. आलं लक्षात, हे अडल्ट बिटल्स आहेत आणि हे काय कॅबेज वर्म. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप कुठला दिलाय, फंजाय, बुवेरिया बासियाना, त्याच्यानंतर एंटोथोरा, पॅलिडॅरोसिरम अँड झुफ्थोरा रॅडिकॅन्स. नावं थोडीशी अवघड आहेत, लक्षात घ्या. हे लिहून तुम्हाला पाठ करावी लागतील. बुवेरिया बासियाना, एंटोथोरा, लॅट्रॉन, पॅलिडॅरोसिरम अँड झुफ्थोरा रॅडिकॅन्स. These are the fungus, name of fungus which is used to kill the aphids, croci, later on aphids, croci, later on aphids, unguiculata, later on mealybugs, mites, white flies. ॲफिड्स म्हणजे आपण त्याला मावा म्हणतो बा. त्याच्यानंतर मिलीबग्स आहेत, माइट्स आहेत, व्हाईट फ्लाईज आहेत. माइट्स आणि व्हाईट फ्लाईज. तर याच्यामध्ये काही पिक्चर्स आपण गुगलवरून घेतलेले आहेत पा. तर याच्यामध्ये हे अडल्ट बिटल्स आहेत. त्याच्यानंतर these are the grasshoppers, these are mites. आता आपण नाव वाचलं की नाही, हे काय आहेत, माइट्स आहेत पा. माइट्स वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे किडे आहेत, हे माइट्स आहेत. त्याच्यानंतर हे मिली बग्स आहेत. मिली बग्स इथं पहा, इथं आपण पाहिलं मिली बग्स. आणि हे काय आहेत, मिलीबग्स आणि हे माइट्स. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आहे प्रोटोझोन्स, नोसेमा लोक्युस्टी, ग्रासहोपर, कॅटरपिलर्स अँड क्रिकेट्स. ग्रासहोपर्स म्हणजे आपण ग्रासहोपर्स म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना, नाकतोडे नाही म्हणत आपण, छोटे छोटे कीटकच असतात ते ग्रासहोपर्स. आता हे ग्रासहोपर आहेत पहा, दीज आर द ग्रासहोपर्स. दिसतंय, हे छोटे छोटे कीटक आहेत ग्रासहोपर्स. त्याच्यानंतर कॅटरपिलर सुरुवात सांगितलं. क्रिकेट्स म्हणजे काय, ते पण काय असतात, छोटे छोटे कीटक आहेत. किंवा आपण त्याला रात्रीच्या वेळेस असं टिक 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 करतात, किंवा आपण त्याला रातकिडे असं म्हणतो पहा. आलं लक्षात, क्रिकेट्स. किंवा आता ग्रासहोपर तुम्हाला दाखवलं. तर हे काय आहेत, क्रिकेट्स, रातकिडे सांगितलं तुम्हाला. तर त्याचं पिक्चर पहा. हे दीज आर द क्रिकेट्स, म्हणजे छोटे छोटे किडे आहेत की रात्री ते टिक टिक करतात, किंवा आपण त्यांना आपल्या भाषेमध्ये रातकिडे असं म्हणतो. क्रिकेट्स आहेत पहा. तर अशा पद्धतीनं प्रोटोझोन्सचा नोसेमा लोक्युस्टीचा वापर करून आपण हे ग्रासहोपर्स किंवा कॅटरपिलर्स किंवा क्रिकेट्स यांना किल करू शकतो. त्याच्यानंतर व्हायरसेस, पुढचा ग्रुप कुठला दिलाय, व्हायरसेस, न्यूक्लिओ पॉलीहायड्रो व्हायरस NPV अँड granulovirus GV. These viruses can be used to kill the caterpillars, gypsy moth, ants, wasp and beetles. Wasp is also nothing but the small beetles. छोटे छोटे कीटकच असतात ते पण. वॉस्प म्हणजे त्याचे पिक्चर्स आपण इथं केलेलं आहे पहा. हे पिक्चर्स आपण पाहिलं, हे वॉस्पस आहेत, छोटे छोटे फ्लाईज सारखं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. हे दीज आर द वॉस्प्स. त्याच्यानंतर कॅटरपिलर, जिप्सी मॉथ म्हणजे पतंग, अँट्स म्हणजे मुंग्या म्हणतो आपण, आणि बिटल्स तुडतुडे आपण म्हणतो त्याला, छोटे छोटे कीटकच असतात थोडक्यात. तर हे व्हायरसेसचा वापर करून आपण यांना किल करू शकतो. तर हे थोडंसं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे आपल्याला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढं काय दिलं आहे पा, बायो हार्बिसाइड्स म्हणजे काय पा,
बायो हर्बिसाइड, हर्बिसाइड्स किंवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये विडीसाईड पण म्हणतो. तर विडीसाईड का नाव दिले बघा इथं. वीड्स, बायो हर्बिसाइड्स म्हणजे काय? वीड्स आर द अनवॉन्टेड प्लांट्स दॅट ग्रो इन ॲग्रिकल्चरल फील्ड, पॉन्ड्स, लेक्स एक्सेट्रा. वीड्स म्हणजे काय? वीड म्हणजे तण म्हणतो आपण. अनवॉन्टेड प्लांट, अनवॉन्टेड प्लांट म्हणजे जे आपल्याला नको आहे प्लांट, त्याला आपण काय म्हणतो? अनवॉन्टेड प्लांट दॅट ग्रो इन ॲग्रिकल्चरल फील्ड. आपल्या शेतामध्ये आपल्याला नको असणारं जे प्लांट ग्रो होतं त्याला आपण काय म्हणतो? वीड. मग ते तण आपण मारण्यासाठी, मग ते कुठं येऊ शकतं? पॉन्डमध्ये पण असतात किंवा लेक्समध्ये पण असतात. तुम्ही जर डबकी वगैरे पाहिली असतील किंवा लेक्स पाहिले असतील तर तिथं पण मोठ्या प्रमाणात तण वाढलेलं दिसतं पहा. मग ते आपल्याला नको असतं, जेणेकरून ते पॉन्ड्स किंवा लेक्समध्ये असणारे जे काही मासे वगैरे आहेत ते मरून जातात, कारण त्यांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश किंवा ऑक्सिजन मिळत नाही. म्हणजे हे थोडक्यात काय असतात? वीड्स असतात की जे आपल्याला नको आहेत. त्यांना किल करण्यासाठी आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करणार आहोत ॲज अ बायो हर्बिसाइड्स. पुढं काय दिलंय पहा. वीड्स कॉम्पीट विथ मेन क्रॉप इन द फार्म land for water, space, minerals, light, air, etc. Also they acts as a collateral host for several pathogens. मग हे वीड्स काय करत असतात? आपल्या शेतामध्ये जे तण वाढतं ते काय करतं? तर जे आपण मेन क्रॉप लावलेला आहे, मग त्या मेन क्रॉपशी ते काय करतात? कॉम्पीट करतात, स्पर्धा करतात. कशासाठी? तर पाण्यासाठी, जागेसाठी, जे सॉईलमध्ये असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स आहेत, त्याच्यानंतर लाईट, एअर, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते तण काय करत असतं? आपल्या मेन प्लांटशी कॉम्पिटिशन करतं. मायक्रोब्स आर ऑल्सो युज्ड ॲज अ हर्बिसाइड्स. मग या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून किंवा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण हर्बिसाइड्स म्हणजे तणनाशक म्हणून करू शकतो. मेनी डायकॉट हर्ब्स दॅट ग्रो इन द फील्ड ऑफ सिरियल्स ॲज वीड कॅन किल्ड बाय सर्टन मायक्रोब्स. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या साधं लक्षात येते पहा, आपण जे काही सिरियल्स लावतो, म्हणजेच आपण जे काही गहू, ज्वारी, मका लावतो पहा, आणि तिथं आपल्याला आपल्या अगदी ओळखीचं गवत म्हणजे चिकटा असतो किंवा काँग्रेस गवत आहे, हे आपल्याला नको आहे. ते डायकॉट हर्ब्स आहेत, ते आपल्याला नको आहेत. त्यांना किल करण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. काय दिलंय पहा. मायक्रोबियल हर्बिसाइड्स अँड देअर होस्ट. मायक्रोबियल हर्बिसाइड्स अँड देअर होस्ट म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण हर्बिसाइड्स म्हणून करणार आहोत, आणि ते कुठल्या प्लांटला किंवा वीडला ते मारू शकतात. ते नाव दिलेली आहे तिथं. काय दिले पहा. पॅथोजेनिक फंजाय ॲज अ मायको हर्बिसाइड्स. पॅथोजेनिक फंगस ॲज अ मायको हर्बिसाइड्स. पॅथोजेनिक फंगस म्हणजे काय? फंजायचा वापर करायचा. कशासाठी? तर फंगस वापरले म्हणून इथं शब्द आलाय मायको. हर्बिसाइड्स म्हणजे तणनाशक. म्हणजे या फंजाईचा वापर आपण वीड कंट्रोल करण्यासाठी करणार आहोत. मग इथलं कुठलं फंगस दिलेलं आहे? फायटोप्थोरा पाल्मिओरा. फायटोप्थोरा पाल्मिओरा कंट्रोल्स द मिल्कवीड इन द ऑर्चर्ड्स. फायटोप्थोरा पाल्मिओरा विच इज यूज्ड टू कंट्रोल द मिल्क वीड. तर मिल्क म्हणजे काय? दूध. म्हणजे आपण काही प्लांट असे बघितले असतील पहा शेतामध्ये, की ज्याच्यापासून ते पान जर आपण थोडंसं तोडलं तर त्याच्यामध्ये असा चिक निघतो बाहेर. आता हे दिसतंय पहा, कॉमन मिल्क वीड नाव दिलेलं आहे पहा. हे मिल्क वीड आहे. आपल्या शेतामध्ये तुम्ही पाहिलं असेल कुठंतरी कॉमन मिल्क वीड. ह्याची पानं जर तोडली किंवा स्टेम तोडलं तर त्याच्यापासून चिक बाहेर येतो पांढरट, म्हणून त्याला मिल्क वीड असं म्हणतात. तर फायटोप्थोरा पाल्मिओरा याचा वापर आपण मिल्क वीड कंट्रोल करण्यासाठी करतो. ऑर्चर्ड्स म्हणजे काय? फळबागा. अल्टरनारिया क्रासा विल यूज्ड टू कंट्रोल वॉटर हायसिंथ. वॉटर हायसिंथ म्हणजे केंदाळ किंवा जलपर्णी आपण म्हणतो. अल्टरनारिया क्रासा जे पाण्यामध्ये जास्त प्रमाणात वाढणारं हे केंदाळ आहे किंवा जलपर्णी आहे. त्याच्यानंतर फ्युझॅरियम स्पेसीज कंट्रोल द मोस्ट ऑफ द वीड्स. फ्युझॅरियम स्पेसीज दॅट कंट्रोल द मोस्ट ऑफ द वीड्स. लॅटर ऑन बॅक्टेरियल पॅथोजन्स ॲज अ हर्बिसाइड्स. आता इथं काय दिलं होतं? फंगसचा वापर केला.
तणनाशक म्हणून. आता इथं काय केलं, बॅक्टेरियाचा वापर आपण हर्बिसाइड्स म्हणून करू शकतो. सिडोमोनास स्पेसीज, झॅन्थोमोनास स्पेसीज अँड ॲग्रोबॅक्टेरियम स्पेसीज. These 3 bacteria can be used to attack the several weeds. म्हणजे तण कंट्रोल करण्यासाठी किंवा वीड कंट्रोल करण्यासाठी सिडोमोनास, झॅन्थोमोनास आणि ॲग्रोबॅक्टेरियम स्पेसीज या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. अँड लास्ट वन काय दिलं आहे पहा, इथं काय दिलं आहे पहा, इन्सेक्ट हर्बिसाइड्स. इन्सेक्ट हर्बिसाइड्स म्हणजे कीटकांचा वापर आपण हर्बिसाइड म्हणजे शेतामध्ये छोटे छोटे कीटक सोडले जातात की ज्याचा वापर आपण तणनाशक म्हणून करू शकतो. टायरा मॉथ कंट्रोल्स द वीड. सेनेसिओ जॅकॉबिक, सेनेसिओ जॅकॉबिक याचा वापर कशासाठी केला जातो, तर टायरा मॉथ कंट्रोल्स द वीड सेनेसिओ जॅकॉबी. आता हे प्लांट जर तुम्ही पाहिलं तर ह्याचं नाव आहे पाहे सेनेसिओ जॅकॉबी. दिस इज द वीड आणि याला मारण्यासाठी छोटे छोटे कीटक सोडले जातात शेतामध्ये. हे सेनेसिओ जॅकॉबिक वीड आहे, तण आहे. त्याच्यानंतर लास्ट वन कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम. कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम कंट्रोल्स द कॅक्टाय वीड. कंट्रोल्स द कॅक्टाय वीड. आता कॅक्टाय म्हणजे काय, तर कॅक्टस म्हणजे निवडुंग वगैरे तुम्ही पाहिलं असेल, निवडुंग वगैरे पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये हे कॅक्टाय येतात पहा. हे कॅक्टस आहेत, हे कॅक्टाय आहे. तुम्ही बघितलं असेल कुठंतरी. तर आपण सध्या हे शोचं म्हणून वापरतो, परंतु शेतामध्ये जर वाढलं तर हे तणच आहे, म्हणजे हे कॅक्टाय आहेत. यांना किल करण्यासाठी कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम या इन्सेक्टचा वापर केला जातो. दिस इज नथिंग बट द बायोकंट्रोल एजंट. थँक्यू.